मर्सिडीजवरून नीलम गोऱ्हे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना वाद शिगेला। ठाकरेंना 2 मर्सिडीज दिल्या की पदं मिळतात, गोऱ्हेंचा आरोप। तर लक्षवेधी लावण्यासाठी नीलम गोऱ्हे पैसे घेतात, संजय राऊत यांचा खळबळजनक प्रत्यारोप। तिकीट मिळवून देण्यासाठी नीलम गोऱ्हे यांनी पैसे घेतल्याचा नाशिकच्या माजी महापौर यांचा आरोप। गोऱ्हेंविरोधात ठाकरेंची शिवसेना बरीच आक्रमक। नीलम गोऱ्हेंना असं भाष्य करण्याची गरज नव्हती। साहित्य संमेलनात राजकीय आरोप प्रत्यारोप नकोच, शरद पवारांचं मत। तर हा शिवसेनेतला अंतर्गत मामला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर धनंजय देशमुख यांची नाराजी। बीडच्या पोलीस अधीक्षकांची घेतली भेट। उद्यापासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन। तर महादेव मुंडेंची विधवा पत्नी सुद्धा 3 मार्च पासून सुरू करणार उपोषण। पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, कोणी नाराज झाला तरी फरक पडत नाही, फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलासा, 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला सत्र न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती। 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन सुद्धा मंजूर। अनधिकृत इमारतींवरील कारवाई विरोधात दिव्यामधील नागरिक आक्रमक। हाती पेट्रोलच्या बाटल्या घेऊन रहिवाशांचा आत्मदहनाचा इशारा। तर बिल्डरांविरुद्ध राज्य सरकार कोर्टात जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान। एकनाथ शिंदेंची त्रिवेणी संगमात डुबकी। शिंदेंसह 5 मंत्र्यांचं सुद्धा शाही स्नान। कुख्यात गुंड गजा मारणेला पुणे पोलिसांकडून अटक। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यामुळे झाली कारवाई। रणवीर इलाहाबादिया आणि आशिष चंचलानीची नवी मुंबईच्या सायबर सेलकडून चौकशी। इंडियाज गॉट लॅटंट शो मधील वादग्रस्त विधानाप्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात। जळगावमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। शिक्षकच स्वतः विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा प्रकार। केंद्राबाहेर रिक्षात बसून कॉपी पुरवल्यानं एकच खळबळ।